कर्जाच्या खाईत महाराष्ट्र, एका नागरिकाचा आवाज। नमस्कार, मी रमेश चव्हाण, मुख्य संपादक खोज मास्टर न्यूज मीडिया। आज मी तुम्हाला एक आकडा सांगणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। हा आकडा आहे 9 लाख कोटी रुपये। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 9 लाख कोटी रुपये। 2025 सालापर्यंत आपल्या महाराष्ट्र सरकारवर झालेलं एकूण कर्ज आपल्या प्रगतीशील पुढारलेल्या महाराष्ट्राच्या डोक्यावरचा हा कर्जाचा डोंगर आहे। तुम्ही म्हणाल मला काय करायचं या आकड्याचं, तर ऐका, याचा थेट संबंध तुमच्या आणि माझ्या रोजच्या जगण्याशी आहे। या 9 लाख कोटीच्या कर्जाचा अर्थ असा आहे की आज आपल्या राज्यात जन्माला येणारं प्रत्येक बाळ त्याच्या डोक्यावर सुमारे 70,000 ते 75,000 रुपयाचं कर्ज घेऊन जन्माला येते। विचार करा, ज्याने अजून नीट डोळे उघडले नाहीत त्याच्या नशिबी आपण कर्जाचा वारसा ठेवत आहोत। हा पैसा गेला कुठे? कधी विचार केलाय की आपण प्रामाणिकपणे कर भरून सुद्धा आपल्या शहरातले रस्ते खड्ड्यात का आहेत? सरकारी दवाखान्याची अवस्था वाईट का आहे? आपल्या मुलांना चांगलं शाळा आणि तरुणांना रोजगार का मिळत नाहीये? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या कर्जाच्या डोंगरात दडलेलं आहे। जेव्हा तुम्ही पेट्रोल भरताना वाढलेले दर पाहता, महिन्याच्या शेवटी अवास्तव्य आलेलं लाईट बिल पाहता किंवा तुमच्या मुलाची वाढलेली शाळा फी भरता, मी पण एक सर्वसामान्य नागरिक सरकारच्या या कर्जाची किंमत मोजत असतो। आपल्या या कष्टाचा पैसा आपल्या विकासासाठी, नाहीतर सरकारने घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि व्याज भरण्यासाठी वापरला जातोय। पण सरकार एवढ्या मोठ्या कर्जात बुडालं कसं? यालाच म्हणतात सरकारचा नाकर्तेपणा आणि आर्थिक गैरव्यवस्थापन। याची 3 प्रमुख कारणे आहेत: उधळपट्टी आणि चुकीच्या धोरणा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणा केल्या आहेत पण तिजोरीचा पैसा कुठून येणार याचा विचार नाही केला। अनावश्यक महोत्सव, जाहिरातबाजी आणि मंत्र्याच्या दौऱ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो। भ्रष्टाचाराची वाळवी, या कर्जाचा मोठा हिस्सा भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे। मोठ्या प्रकल्पामध्ये आणि सरकारी योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार म्हणजे आपल्या पैशाची उघडलूट आहे। उत्पन्न वाढवण्यात अपयश, राज्यात नवीन उद्योग आणून गुंतवणूक वाढवून राज्याचे उत्पादन वाढवण्यासाठी पूर्णपणे दुर्लक्ष झालं। परिणामी कर्जाचा डोंगर झाला आणि कर्ज काढल्याशिवाय पर्याय उरला नाही। हे असं चालू राहिलं तर आपल्या महाराष्ट्राचं भविष्य अतिशय अंधारात आहे। पण गप्प बसून चालणार नाही। एक नागरिक म्हणून जाब विचारण्याची वेळ आली आहे। आपण काय प्रश्न करू शकता तर प्रश्न विचारा। आपल्या भागातील आमदार खासदारांना विचारा की आमच्या कराचा पैसा गेला कुठे? या कर्जाला जबाबदार कोण? माहितीचा अधिकार वापरा। सरकारच्या खर्चाची माहिती मिळवण्यासाठी RTI हे आपल्याकडे सर्वात मोठं शस्त्र आहे, त्याचाच वापर करा। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदानाचा हक्क। पुढच्या वेळी मतदान करताना कोणत्याही पोकळ आश्वासन किंवा भूलथापांना बळी पडू नका। राज्याचं आर्थिक भविष्य विचार करणाऱ्या, विकासाचा अजेंडा असलेल्या उमेदवारालाच आपलं मतदान करा। मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये जनताच सार्वभौम असते। सरकार आपलं सेवक आहे, मालक नाही। जर आपल्याला आज 9 लाख कोटीच्या कर्जाचा आवाज उठवला नाही तर उद्याच्या आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला कधीच कर्ज माफी नाही। चला तर एक जागरूक नागरिक बनूया आणि महाराष्ट्रातल्या या कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सरकारला जाब विचारूया। जागे व्हा, जाब विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अपडेट पुन्हा आपल्या समोर घेऊन येणार आहोत। आमच्या खोज मास्टर न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो। त्याचप्रमाणे आमच्या फेसबुक, इंस्टा पेजला सुद्धा फॉलो करा। धन्यवाद।